अहिल्यानगर शहरातील एसा बॉक्स क्रिकेट सीझन 3चा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झालाय। अहिल्यानगर शहरात एसा बॉक्स क्रिकेट नुकतीच पार पडली। एकूण 47 साखळी सामने झालेल्या या स्पर्धेत प्रिन्स फुलसौंदर कप्तान असलेली पटेल सिरॅमिकची टीम विजेती ठरली, तर ओजस नवले कप्तान असलेली जोहेब खान यांची ए टू झेड कन्स्ट्रक्शनची टीम उपविजेती ठरली आहे। या स्पर्धेचे बक्षीस वितरण एसआरजे स्टीलचे विशाल एसेकर, संस्थेचे ज्येष्ठ सभासद अनिल मुरकुटे, मकरंद देशपांडे, इक्बाल सय्यद, विजयकुमार पादीर, एसा अध्यक्ष अभिजित देवी, सचिन भूषण सचिव भूषण पांडव, स्पोर्ट्स कमिटी हेड जितेश सचदेव यांच्या हस्ते करण्यात आले। जवळपास 140 संस्था सभासदांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेतील क्वार्टर, सेमी आणि फायनलचे सामने अतिशय चुरशीचे झाले। यावेळी बोलताना मकरंद देशपांडे यांनी अशा स्पर्धेच्या आयोजनातून शारीरिक क्षमतेचं महत्त्व अधोरेखित होऊन संघ भावना जोपासली जात असल्याचं नमूद करत सभासदांमधील तसेच प्रायोजक असलेल्या बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि सप्लायर्स यांच्यातील हितसंबंध दृढ होऊन व्यवसाय वृद्धिंगत होण्यास चालना मिळते असं सांगितलं। तर अध्यक्ष अभिजित देवी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की सीझन 3 मध्ये सहभागी प्रायोजक आणि सभासद यांची संख्या वाढली असून नेहमीच्या कामाच्या ताणतणावातून या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर पडण्याची संधी मिळते। स्पोर्ट्स कमिटी हेड जितेश सचदेव यांनी या स्पर्धेसाठी मागील महिनाभर कमिटीतील सर्व सदस्यांनी मेहनत घेऊन सुरुवातीच्या लिलाव प्रक्रियेपासून बक्षीस वितरण कार्यक्रमापर्यंत सहभाग नोंदवला। यावेळी संस्था सभासदांच्या मुलांनाही सहभागी केल्याने त्यांनीही आपल्या खेळानं चमक दाखवली आणि स्पर्धा आणखी दिमागदार करण्यात मदत केल्याचं सांगितलं। साखळी सामन्यातील सामनावीर सुजित कर्डिले 3 सामन्यात, अनमोल जैन, मनीष कुमावत 2 सामन्यात, सागर ढगे 2 सामने, अहमद अली, प्रसन्न साळुंके, ओजस नवले 2 सामने, ओमकार म्हसे 2 सामने, केदार उदित हिरे 2 सामन्यात सामनावीर ठरले। तर शुभम आठरे 2 सामने, प्रीतम देवी 2 सामने, शुभम आठरे 3 सामने, राजेंद्र भगत, राहुल पांडव, संकेत पादीर, जितेश सचदेव 3 सामन्यात सामनावीर ठरले। तर अविनाश देवी, जोहेब खान, मयूर देशपांडे, रेहान शेख 2 सामने, अजितेश ठुबे, प्रिन्स फुलसौंदर, ओम भगत, आशिष कापसे, आयुष अली शेख, क्वार्टर फायनल मध्ये सुजित कर्डिले, प्रीतम देवी, जितेश सचदेव आणि साजिद शेख सामनावीर। तर सेमी फायनल मध्ये सुजित कर्डिले आणि जोहेब खान आणि फायनल मॅच मध्ये प्रिन्स फुलसौंदर यांना सामनावीर जाहीर करण्यात आलं। तर पूर्ण टुर्नामेंट मधून प्रिन्स फुलसौंदर यांची बेस्ट बॅट्समन, उदित हिरे यांची बेस्ट बॉलर, तर सुजित कर्डिले यांची प्लेअर ऑफ सिरीज, प्रथमेश सोनावणे यांची बेस्ट प्लेअर, तर गिरिजा आरएमसी अन्ना ग्रुपची फेअर प्ले अवॉर्ड टीमसाठी निवड करण्यात आली आहे। यावेळी 12 ते 18 वयोगटातील सभासदांच्या मुलांचा स्पर्धेत सहभाग होता। त्यांनीही आपल्या संघाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करून बक्षिसे पटकावली आहे। या वयोगटात सहभागी अर्शान शेख, रेहान शेख, जनित सचदेव, रोनक डागा, प्रीतम देवी, आदित्य ठुबे, तनिष्क पाटील, आदित्य गरुड, शौनक पांडव, ध्रुव कांक्रिया, अली शेख, अर्श शेख, आयुष मुथा, ओम आदिगतुल यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले। तर प्लॅटिनम प्रायोजक असलेल्या एसआरजे स्टील, गोल्डन प्रायोजक राघवेंद्र सप्लायर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री व्यंकटेश्वरा आरएमसी अँड सप्लायर्स, तसेच सिल्वर प्रायोजक असलेल्या श्री आनंद ट्रेडिंग कंपनी, पटेल सिरॅमिक, पंकज स्टील ट्रेडर्स, एरिक्सा किचन अप्लायन्सेस, डायकिन एसी सोल्युशन्स पाइपलाइन रोड, इकोप्लास्ट कन्स्ट्रक्शन एडहेसिव्ह, अल्केन एएसी ब्लॉक्स, वैष्णवी टाइल्स अँड ट्रेडिंग कंपनी, ए टू झेड कन्स्ट्रक्शन, वैष्णवी मार्बल्स, आर्टिको लिफ्ट, मॉडर्न आरसीसी अँड लाईम वर्क्स, सम्राट इलेक्ट्रिकल, श्री आनंद सेल्स, आबेदीन पेंट्स सावेडी, गिरिजा आरएमसी अन्ना ग्रुप, एसा टीम यांच्या ओनर अथवा प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला। तर या कार्यक्रमास संस्था उपाध्यक्ष प्रदीप तांदळे, सुनील आवटी, संतोष खांडेकर, संजय चांडवले, अनमोल जैन, सचिन डागा, गौरव मांडगे, सुनील जाधव, संकेत पादीर, अनवर शेख, एस यू खान, शिरीष कुलकर्णी, अविनाश देवी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्पोर्ट्स कमिटी सदस्य जोहेब खान, अमेय कुलकर्णी, रोशन गुगळे आणि आकिब काझी यांनी हा उपक्रम यशस्वी केलाय। तर यावेळी बोलताना एसआरजे स्टील कंपनीचे विशाल एसेकर यांनी संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक करताना भविष्यात अशा उपक्रमास पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय। तर या बक्षीस वितरण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप तांदळे यांनी केलं। तर सचिव भूषण पांडव यांनी उपस्थितांचे आभार मानले।
अनेक वर्षापासून आपली संस्था ही बॉक्स क्रिकेट स्पर्धा तिसरं वर्ष आहे ना, तिसरं वर्ष आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. आणि मला सांगायला आनंद असा आहे की आपल्या संस्थेमध्ये अतिशय अडीचशे तरुण सभासदांची आणि खूप नवीन लोकांचा याच्यामध्ये सहभाग होतोय आणि खूप छान रिस्पॉन्स करून मंडळीचे याच्यामध्ये येतोय. आणि आज हा जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये निश्चितचपणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष शिंदे पाटलाव असतील, त्याचप्रमाणे स्पोर्ट कमिटीचे जितेश सचदेव आणि स्टेजवर उपस्थित असलेले अनिल गोपुरेजी, इक्बाल आयसा कमिटीचे आपले अध्यक्ष इक्बाल सिंह, त्याचप्रमाणे कंपनीचे सगळ्यात महत्त्वाचं असं हे आहे की आपल्या संस्थेला नगरमधील नामांकित नगर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा महत्त्वाचा जो वाटा आहे एसआर स्टीलचं, बरोबर त्यांच्यासाठी याचं मोठे जोरदार काय वाजवलं पाहिजे. सगळे स्पॉन्सरने अगदी यावर्षी मला अध्यक्ष साहेबांनी सांगितले की आम्ही फक्त फोन केला, लोकांनी इतका छान रिस्पॉन्स दिला. त्याचं कारण असं आहे की आपली संस्था ही मोठी झालेली आहे. आपल्या संस्थेची गरज ही कंपनीला आहे आणि आपल्याला पण त्यांची गरज आहे. हा जो ह्या दोघांचा जो समन्वय सुरू झालेला आहे तो निश्चितच मोठ्या दोघांच्या हिशोबाने खूप फायदेशीर राहणार आहे भविष्यात. त्याच्यामध्ये आणि या स्पोर्ट्स स्पर्धा जे घेण्याचा उद्देश जो आहे आपल्या संस्थेच्या ज्या अध्यक्षांनी या लोकांनी ठरवलं, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण सगळे प्रोफेशनल मंडळ आहोत, सगळे मंडळ काही बिल्डर मंडळीच आहेत. त्याच्यामध्ये आपण आपलं काम करत असताना कुठंतरी आपल्या शरीराला स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण आपलं शरीर, आपलं शरीराचं महत्त्व काय, व्यायामाचं महत्त्व काय याच्यामध्ये निश्चितपणे त्याच्यामध्ये त्याला अशी एक प्रकारचा असा ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये पूर्ण येतं शरीराची किती गरज आहे काळाची, याच्यामधनं हा एक हेतू साध्य होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आपली संस्था ही जी तरुण मंडळी आहे आणि जुनी मंडळी आहे हे एकमेकांचं ह्या माध्यमातून एकत्र येणे, एकमेकांची उन्नती होणे, एकमेकांचे विचार एकमेकांना देणे, याचा निश्चितपणे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा कौटुंबिकदृष्ट्या निश्चितपणे एकमेकांना फायदा होणार आहे. याचा म्हणजे नुसतं क्रिकेट स्पर्धाच नाही, तर या स्पर्धेमधून आपले एकमेकांचे जे प्रेमाचे आपुलकीचे संबंध निर्माण होतात याच्यामधून ही एक खूप मोठी प्राप्ती होणार आहे आपल्याला. तर मी पुन्हा एकदा सर्व हे जे आयोजक मंडळ आहे, स्पॉन्सर मंडळ आहे आणि संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व बॉडी डायरेक्टर मंडळी ज्यांनी या स्पर्धा कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न केले, सर्वांचा एकदा मनापासून कौतुक करतो. दिवस बॉक्स क्रिकेटचा पण गर्दी बघून असं वाटणार नाही की लास्ट डे आहे, फक्त 2च टीम राहतील वगैरे असं काही नाही. नियर अबाउट 80 ते 100 लोक आज आहेत. ह्याच्यासाठी एक टाळी झाली पाहिजे. जसं आपण यावर्षी किड्सला पण खेळवलं, तर आपण रेंज यावर्षी 12 वर्ष ते 75 वर्ष खेळलो आहोत. दिस इज फर्स्ट टाइम इन एसा. तर हे पण एक हिस्टॉरिकल मुवमेंट आहे. चांडोळे साहेब, येशू खान साहेब यांनी खूप उत्कृष्ट क्रिकेट खेळला. आज चांडोळे साहेब विनिंग 6 आहे. असंच उत्साह पुढच्या वर्षी पण राहील. मेन म्हणजे SRJST यांचं मी धन्यवाद मानतो, त्यांनी आम्हाला प्लॅटिनम स्पॉन्सरशिप दिली. राघवेंद्र सप्लायर्स, कोळगे, दत्ता कोळगे, दीपक कोळगे यांचे मी धन्यवाद मानतो. गोल्डन स्पॉन्सरशिप त्यांनी आम्हाला दिली. सिल्वर स्पॉन्सर्समध्ये आपल्याकडे आहे पटेल सेरेमिक, नंतर अभिदीन पेंट्स, A to Z कन्स्ट्रक्शन्स, पंकज स्टील्स, गिरिजा रेडीमिक्स, RNC, डायकिन, आलसेन, मॉडर्न RCC, आर्टिकल लिंक्स, श्री आनंद सेल्स, सम्राट इलेक्ट्रिकल्स, इकोप्लास्ट, आनंद ट्रेडिंग कंपनी, पंकज स्टील, वैष्णवी टाइल्स अँड मार्बल्स, टाइल्स ट्रेडिंग, या सर्वांनी आपल्याला सिल्वर स्पॉन्सरशिप दिलेली आहे. ह्यांच्याशिवाय आपला हा कार्यक्रम झाला नसता. खरं तर धन्यवाद आम्हाला एवढं तुम्ही फर्स्ट ह्याच्यात आम्हाला सर्वांना स्पॉन्सरशिप दिली त्याच्यामुळं. आणि मी जिथे सजदेव यांचे धन्यवाद मानतो, खूप चांगलं ऑर्गनाईज केलं. थोडे काही त्रुटी नाही सांगता येणार, भांडणं वगैरे झाले असतील तर दॅट इज पार्ट ऑफ द गेम. सो लेट इट बी, हे चालूच असतं. सो
सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. खूप चांगला गेम घेतला, खूप चांगला स्पोर्ट्स झाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोलणं चांगला म्हणजे माझा मनोगत म्हणजे आम्ही एक कल्पना सर मांडली. तुम्ही तर गावाही आहेत त्याच्यात की आपल्याला जवळपास 13, 14, 15 वर्ष झाले अनवर सरांनी ही प्रथा चालू केली होती. छोट्या छोट्या प्लॅटफॉर्म पासून आपण चालू केलेली. पहिले आपण गोळा व्हायचो, स्वतःचे पैसे टाकून सर ग्राउंडवर जमा व्हायचो. ग्राउंडसाठी लागणारे ग्राउंड क्लीन करण्यासाठी पण पैसे लागायचे, युनिफॉर्म घेण्यासाठी पण आपण मेंबर्स कडून पैसे घ्यायचो. त्या फॉर्मॅट पासून चालू झालेला आहे. आता मोठा वृक्ष झालेला सर हे आपण स्पॉन्सर्स म्हणजे आता मेंबर्स जरी वाढले तर आपल्याला स्पॉन्सरशिप पण तेवढी तशी त्याच प्रमाणात वाढलेली आहे. तर त्यांचा मनापासून धन्यवाद आहे की आपल्याला त्यांच्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना एकत्र करा. आणि स्पोर्ट्स असा फॉर्मॅट आहे ते ज्युनियर आपण हे फॉर्मॅट चालू केला होता ज्युनियर आणि सिनियर मधला गॅप कमी करण्यासाठी. म्हणजे ज्युनियर सिनियरशी कसं कम्युनिकेशन कसं करा, इझी कम्युनिकेशन कसं होईल. आता ह्या स्पोर्ट्समुळे त्यांचा फ्रेंडली रिलेशन झाला. हे तर मागच्या आपण 3-4 वर्ष 5 वर्षापासून करून राहिलो सर. आपण लास्ट 2 वर्षापासून स्पॉन्सर्सला पण इंट्रोड्यूस केलेलं आहे. आता त्यांचा पण एक थोडंसं ते काय म्हणायचं ते दिक्कत होती की कसे येऊ, आता इंजिनियर्सला अप्रोच कसं करू, कसं मी वार्तालाप करू, त्यांच्याशी काय करायचं. आता ते डिफरन्स कमी करण्यासाठी त्यांना आम्ही ह्या पूर्ण वार्षिक इव्हेंट्सला इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्यांना स्पॉन्सरशिप जी घेतली आहे ना सर ह्यामध्ये आता सर ते फ्रेंडली रिलेशन झाले. ते हक्काने आम्हाला सांगू शकतात सर हे ऑर्डर द्या, मेरा ऐसा है मेरा ऐसा. सर ते आता जेव्हा फ्रेंडली झाले ना ते गॅप कमी कसं करायचं त्या थिंकिंगवर आम्ही त्यांना स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यांना स्पॉन्सरशिप घ्यायचा हेतू हा होता आणि त्यांनी त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला सर. आता मला वाटतं जेवढे ओनर्स प्रेझेंट आहेत त्यांनी पण मनसोक्त खेळलंय सर. मला वाटतं त्यांनी अनुभवलं नसेल एखादी. त्यांनी मला आता त्यांचे कमेंट्स आले, रिव्ह्यूज आले सर की हे एक्सपिरियन्सच वेगळा होता. हा बॉक्स क्रिकेट सर चालू करण्याचा सर आपण हे महिन्यापूर्वी चालू केलेलं आहे. तुम्ही सर आपल्या एसा प्रोग्राम्स ग्रुपमध्ये एक मेसेज वाचला असेल गुगल फॉर्मचा सर. आपल्याला मी सांगू इच्छितो आपण जे सेमिनार घेतो ना सर, आता ती सेमिनारचा छोटा फॉर्मॅट झाला. आता हे फॉर्मॅट आपण गुगल एक फॉर्म सर डेव्हलप केला होता. त्याच्यामध्ये सर सोपं आहे. तुमचं नाव तुमचं काय त्याच्यामध्ये डिटेल्स भरायचे ते पंच करायचे सबमिट होतो. मग तुमचं सेमिनार घ्या किंवा असे इव्हेंट्स घ्या तुमचं नाव पंच होतो, तुमचे रिक्वायरमेंट्स पंच होतात, ऑटोमॅटिक होतो सर. आता हे पूर्ण जो टुर्नामेंट होता सर हे ऍप बेस्ड होतं सर. एक क्रिक हिरोज म्हणून ऍप आहे. ते ऍपच डिसाईड करत होता की कोण मॅन ऑफ द मॅच होणार आहे. समजा SU खान सरांनी 2 विकेट गेले ना मग ते आपण असं अंपायर डिसाईड करत नाही, ते ऍप डिसाईड करतो. मग ते सगळं ट्रान्सपरंट लेवलवर काम चालू होतं सर. आपण महिन्यापूर्वी ह्या कामाला लागलो होतो. पहिल्यांदा सर आता ज्यांनी ऑप्शन मिस केलं होतं पहिल्या इन द हिस्ट्री ऑफ एसा आपण ऑप्शन बेस्ड सिलेक्शन केलं होतं. एक डमी बोली लावून आपण प्लेअर सिलेक्ट केलेले. म्हणजे सगळ्यांना एक डमी पॉईंट्स देण्यात आलेले होते. सगळे ओनर्स होते 20 टीमचे 20 ओनर. त्यांना एक कॅप्टन देण्यात आलेलं होतं. म्हणजे एका टेबलवर ओनर आणि कॅप्टन बसले होते आणि प्लेयरची कॅटेगरी डिसाईड केली होती. A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी आणि ओनर्स कॅटेगरी. आता A कॅटेगरीची तुम्ही बोली लावायची, B कॅटेगरी म्हणजे आपल्याला कॅप्टन चूज करणार. हे जे तुमचं दिसतं अनिल सर हे जे दिसतं तुम्हाला हे ऑप्शन थ्रू सिलेक्ट झाले. आणि थोडंसं आपलं प्लस मायनस काय झालं सर ते आपले नंबर ऑफ मेंबर्सचं अटेंडन्स कमी का झालं. लग्नाची तीत असल्यामुळे मोठी तीत होती त्यामुळे थोडंसं मग म्हणून आम्ही आपण किड्सला इंट्रोड्यूस केलं. जे आपले जे पाले होते त्यांना इंट्रोड्यूस केलं. त्यांनी पण मनसोक्त खेळलं. त्यांना पण ऑप्शन बेसमध्येच आपण त्यांना सिलेक्ट करून घेतलं. अनुभव एक वेगळं कसं करायचा ऑप्शन पासून सर. मग पुढे तयारी चालू झाली. टीमला डिस्ट्रीब्युशन, मग टी शर्टचे साईज मागवा, टी शर्ट मागवणे. 20 टीमचे 7-8 एका टीम मध्ये प्लेअर होते त्याचे टी शर्ट टीचरचे साईड मग ते वेंडरला देणे, सगळ्यांना वेळेवर पोहोचवणे. आपण 25 तारखेपासून सेशन ठेवले होते. 25-26 ला प्रॅक्टिस सेशन ठेवले होते. 2 दिवस सगळ्यांना आव्हान केलं होतं प्रॅक्टिस. 27-28 ला आपला टुर्नामेंट झालं. आणि ट्रान्सपरंट रूल होते सर, ऍप बेस होते. सगळ्यांनी मनापासून एन्जॉय केला. आणि जे माझ्यामुळे काही चुकी झाली असेल, कोणाला रूल्स प्लस वाटण्याचं कोणाला माइनस, पण तुमच्या भल्यासाठीच केलं सर. आपण मॅक्सिमम पॉसिबल कसं करू शकतो कितीने केलं काही ना काही रूल्स सर. काय असतं जेव्हा गेम होती ना टेम्पो एकदम हाय होतो सर.
आता मी न्यूट्रल आहे सर, आता मी सगळं हो हो म्हणणार, पण जेव्हा मॅच होती ना सर सगळ्यांचा टेम्पो हाय होऊन जातो, मग सगळं विसरून जातो सर. मग तुझे रूल्स तुझ्याकडे राहू दे, माझं असं माझं तसं. मी प्रयत्न करत होतो, मला माहिती सर, कारण माझा अनुभव मी 25-30 वर्षापासून माहिती आहे. मला माहिती नाही होणारच होतं. आता थोडे काही कॉन्फ्लिक्ट झाले, पण ते मला वाटतं सगळं आता गडबड करून सगळं ते विसरून गेलेले आहे. काय प्रॉब्लेम नाही. आणि बाईक मित्र सरी मारत होतं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.